नाशिकच्या दिंडोरीमध्ये विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू झालाय। अपघातातील मृत हे दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावचे रहिवासी असल्याची माहिती मिळते आहे। अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून बचाव कार्य हे सुरू करण्यात आलेलं होतं। अपघातातील कार ही क्रेनच्या सहाय्याने विहिरीमधून बाहेर काढल्यानंतर कारमध्ये एकूण 9 जण असल्याची माहिती मिळालेली असून कारमधील 9 जणांचाही मृत्यू झालेला आहे। नाशिकच्या दिंडोरी भागातली ही सगळी घटना आहे आणि याच संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शुभम बोडके सध्या आपल्या सोबत आहेत। शुभम, अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे, नेमकं काय घडलेलं होतं, कसा हा अपघात झाला? नक्कीच अतिशय धक्कादायक खरं तर ही घटना आहे आकांक्षा। आपण जर पाहिलं तर रात्रीच्या वेळी ही कारमध्ये 9 जण एकाच कुटुंबातले होते, त्यामध्ये 2 पती पत्नी आणि 7 चिमुरडे असल्याची माहिती खरं तर समोर आलेली आहे। दिंडोरीमध्ये खरं तर ही घटना घडलेली आहे। एका खासगी कार्यक्रमासाठी ते सगळे त्या ठिकाणी गेलेले होते आणि परतीच्या मार्गावर असताना गाडीचा अंदाज न आल्याने त्या ठिकाणी ही गाडी थेट एका विहिरीमध्ये गेली आणि विहिरीमध्ये गेल्यानंतर जवळपास 9 जणांचा, एकाच कुटुंबातल्या 9 जणांचा मृत्यू झाल्याची खरं तर माहिती समोर आलेली आहे। यामध्ये हे सगळे दिंडोरीतल्या दरगोडे जे कुटुंब आहे ते होते। इंदोरीमधले हे गावातले दरगोडे कुटुंबातले हे सगळे एकाच कुटुंबातले 9 जण असल्याची माहिती मिळाली होती। त्यामध्ये 2 पती पत्नी आणि 7 एकाच घरातले हे सगळे चिमुरडे असल्याची माहिती मिळाली आहे आणि रात्री उशिरापर्यंत खरं तर युद्ध पातळीवर त्या ठिकाणी ही गाडी विहिरीतून बाहेर काढण्याचं काम त्या ठिकाणी चालू होतं। बचाव कार्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अग्निशमन दल असेल, स्थानिक रहिवासी असतील किंवा इतर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून ही गाडी काढण्यात आली आणि त्यामध्ये जवळपास 9 जण असल्याची माहिती मिळाली आहे। 9 जणांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाल्याची माहिती देखील आपल्याला त्या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून मिळते। बरं, धन्यवाद शुभम या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।